नमस्कार. आपण रोज जी इंजिनं वापरतो म्हणजे अगदी गाडीपासून ते जनरेटरपर्यंत ती जास्तीत जास्त किती कार्यक्षम असू शकतात? म्हणजे त्याची काही लिमिट आहे का? ह्या एका मूलभूत प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळतं कार्नोट सायकलमध्ये. चला तर मग इंजिनच्या कार्यक्षमतेच्या या आदर्श मॉडेलचा म्हणजेच या गोल्ड स्टँडर्डचा अभ्यास करूया. हा प्रश्न फक्त विज्ञानाचा नाहीये, तर आपल्या रोजच्या वापरातल्या प्रत्येक मशीनच्या डिझाईनच्या मुळाशी आहे. एखादं इंजिन आपण कितीही चांगलं बनवलं तरी त्याच्या कार्यक्षमतेवर काही नैसर्गिक मर्यादा आहेत का? कार्नोट सायकल आपल्याला याच प्रश्नाचं एक अगदी अचूक गणितीय उत्तर देतं. तर मग चला बघूया हे आदर्श मॉडेल आपल्याला काय सांगतं. सोप्या भाषेत सांगायचं तर कार्नोट सायकल म्हणजे एक काल्पनिक परफेक्ट इंजिन. हो, हे प्रत्यक्षात बनवता येत नाही. 1824 मध्ये सादी कार्नोट यांनी हे मॉडेल मांडलं. हे एक बेंचमार्क आहे, एक अंतिम मर्यादा आहे. हे आपल्याला सांगतं की दोन ठराविक तापमानांमध्ये काम करणाऱ्या कोणत्याही इंजिनची कार्यक्षमता ह्या मर्यादेपलीकडे कधीच जाऊ शकत नाही. अच्छा, मग हे आदर्श इंजिन काम कसं करतं हे समजून घ्यायचं असेल ना, तर आधी आपल्याला या नाटकातले 3 मुख्य खेळाडू कोण आहेत ते समजून घ्यावं लागेल. यांच्याशिवाय ही प्रक्रिया पुढे जाऊच शकत नाही. तर हे आहे ते 3 मुख्य भाग. पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे उष्ण स्रोत, जो ऊर्जा देणारा आहे. दुसरा आहे थंड साठा, जिथे उरलेली उष्णता बाहेर टाकली जाते. आणि या दोन्हींच्या मध्ये आहे आपला खरा हिरो, पिस्टनमधला कार्यरत वायू, जो या उष्णतेचं रूपांतर कामामध्ये करतो. हे सायकल म्हणजे आपल्या वायूचा 4 टप्प्यांमधला एक गोल फिरून पूर्ण होणारा प्रवास आहे. आणि याची सगळ्यात मोठी खासियत काय आहे माहितीये? हा प्रवास पूर्णपणे रिव्हर्सिबल आहे. म्हणजे काय तर प्रत्येक टप्पा जसा पुढे जातो तसाच तो ऊर्जेची कोणतीही हानी न होता अगदी हुबेहूब उलट्या दिशेनेही येऊ शकतो. ही एक अत्यंत आदर्श परफेक्ट स्थिती आहे. तर हे आहेत ते 4 जादुई टप्पे. पहिला आयसोथर्मल एक्सपान्शन, म्हणजे तापमान स्थिर ठेवून वायूचं प्रसरण होणं. दुसरा ॲडियाबॅटिक एक्सपान्शन, म्हणजे बाहेरून उष्णता न घेता देता प्रसरण होणं. तिसरा आयसोथर्मल कॉम्प्रेशन, म्हणजे तापमान स्थिर ठेवून वायूला दाबणं. आणि चौथा ॲडियाबॅटिक कॉम्प्रेशन, म्हणजे पुन्हा उष्णता आत बाहेर न जाऊ देता दाबणं. चला आता एक एक करून प्रत्येक टप्पा जरा जवळून पाहूया. ठीक आहे, तर प्रवासाचा पहिला टप्पा. आपला वायू उष्ण स्रोताकडून भरपूर ऊर्जा म्हणजे QH शोषून घेतो. या ऊर्जेमुळे तो प्रसरण पावतो, म्हणजे पिस्टनला वर ढकलतो आणि कार्य करतो. आणि यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सगळं होत असताना वायूचा तापमान TH अगदी स्थिर राहतं. आता दुसऱ्या टप्प्यात आपण उष्णस्रोत बाजूला करतो आणि सिस्टमला पूर्णपणे इन्सुलेट करतो, म्हणजे उष्णता आत बाहेर जाऊ शकत नाही. वायू अजूनही प्रसरण पावत राहतो आणि काम करत राहतो, पण आता तो बाहेरून ऊर्जा घेत नाही, तर स्वतःच्या आतल्या ऊर्जेचा वापर करून काम करतो. यामुळे साहजिकच तो थंड होतो आणि त्याचं तापमान TH पासून TL पर्यंत खाली येतं. आता तिसऱ्या टप्प्यात आपण वायूला दाबायला म्हणजे कॉम्प्रेस करायला सुरुवात करतो. असं करताना जी अतिरिक्त उष्णता म्हणजे QL तयार होते ती थंड साठ्यामध्ये बाहेर सोडून दिली जाते. आणि हो, पहिल्या टप्प्याप्रमाणेच इथेही तापमान TL वर अगदी स्थिर राहतं. आणि आता शेवटचा चौथा टप्पा. सिस्टमला पुन्हा एकदा इन्सुलेट केलं जातं आणि वायूला अजून कॉम्प्रेस करून त्याच्या मूळ तापमानावर म्हणजे TH आणि मूळ दाबावर आणलं जातं. आणि बस, यासोबतच आपलं एक सायकल पूर्ण झालं आणि आपला वायू पुन्हा पहिल्या टप्प्यासाठी एकदम तयार आहे. तर हे 4 टप्प्यांचं चक्र पूर्ण झाल्यावर आपल्याला काय मिळालं? आपल्याला मिळालं कार्य. पण महत्त्वाचा प्रश्न हा आहे की आपण दिलेल्या उष्णतेपैकी किती उष्णतेचं रूपांतर कामामध्ये झालं, म्हणजेच या इंजिनची कार्यक्षमता किती? हेच मोजण्यासाठी आता आपण एक खूप सोपं सूत्र पाहणार आहोत. मग ह्या आदर्श परफेक्ट इंजिनची कार्यक्षमता मोजायची कशी? आश्चर्य वाटेल, पण याचं उत्तर एका अतिशय सोप्या आणि सुंदर सूत्रामध्ये दडलेलं आहे. आणि हो, MPSC UPSC सारख्या स्पर्धा परीक्षांसाठी हे सूत्र खूपच महत्त्वाचं आहे. हे आहे ते सूत्र. ईटा म्हणजेच कार्यक्षमता बरोबर 1 वजा TL भागिले TH. या सूत्राचं सौंदर्य बघा. कार्यक्षमता तुम्ही कोणता वायू वापरताय किंवा इंजिनचं डिझाईन कसं आहे यावर अवलंबूनच नाहीये. ती अवलंबून आहे फक्त 2 गोष्टींवर: उष्ण स्रोताचं तापमान आणि थंड साठ्याचं तापमान. बस. इथे TH म्हणजे उष्ण स्रोताचे तापमान आणि TL म्हणजे थंड सिंकचे तापमान. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे की ही दोन्ही तापमानं नेहमी केल्विन या एककामध्येच मोजली पाहिजेत, सेल्सियसमध्ये नाही. आणि इथेच हे सूत्र आपल्याला एक खूप मोठी आणि मूलभूत गोष्ट सांगतं.
100% कार्यक्षम इंजिन बनवणं अशक्य आहे. का? कारण सूत्राप्रमाणे 100% कार्यक्षमतेसाठी TLचं मूल्य 0 केल्विन म्हणजे ॲब्सोल्यूट 0 असायला हवं. आणि हे तापमान प्रत्यक्षात गाठणं शक्यच नाही. याचा अर्थ काही ना काही उष्णता ही वायाच जाणारच. बरं, आता एक प्रश्न मनात येऊ शकतो की जर असं परफेक्ट इंजिन बनवताच येत नाही तर मग त्याचा अभ्यास तरी का करायचा? वास्तवात याचा काय उपयोग आणि परीक्षांमध्ये यावर एवढा भर का दिला जातो? परीक्षेच्या दृष्टीने हे 4 मुद्दे एकदम लक्षात ठेवायचेत. 1. कार्नोट सायकल हे रिव्हर्सिबल म्हणजे उलट दिशेने हे शक्य आहे. 2. हे थर्मोडायनामिक्सच्या दुसऱ्या नियमाचं एक उत्तम उदाहरण आहे. 3. कार्यक्षमता वाढवायची असेल तर उष्ण स्रोत TH आणि थंड साठा TL यांच्या तापमानातला फरक वाढवावा लागतो. आणि 4. या सायकलमध्ये झालेलं एकूण कार्य PV ग्राफवरील बंद वक्राच्या क्षेत्रफळा एवढं असतं. हा एक प्रकारे थर्मोडायनामिक्सचा सुवर्ण नियम आहे असे समजा. याचा सरळ अर्थ असा की तुम्ही कितीही प्रगत तंत्रज्ञान वापरून इंजिन बनवलं तरी जर ते त्याच 2 तापमानांमध्ये काम करत असेल तर त्याची कार्यक्षमता कार्नोट इंजिनपेक्षा जास्त असूच शकत नाही. ही एक अंतिम न ओलांडता येणारी सीमारेषा आहे. आणि इथेच या सैद्धांतिक मॉडेलचं खरं महत्त्व आहे. एक अशक्य आदर्श आपल्याला शक्यतेच्या जगात अधिक चांगलं, अधिक कार्यक्षम काहीतरी बनवण्यासाठी एक दिशा दाखवतो, एक ध्येय देतो. कारण कधीकधी अशक्य गोष्टींचा अभ्यासच शक्यतेच्या नवीन वाटा उघडून देतो.